मकर राशीच्या व्यक्तींनो, सध्या आपल्या आयुष्यामध्ये एक महत्वाचा टप्पा चालू आहे. आणि मंगळ मिथुन राशीमध्ये आहे, आपल्या षष्टम स्थानामध्ये. आणि 6वा मंगळ माणसाला काही आराम देत नाही, तो सतत कामाला लावतो. आणि दिवसभर धावपळ होते, जबाबदाऱ्या वाढलेल्या असतात, स्पर्धा असते. आणि पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करण्याची तो वेळ आणतो. याच वेळेस काय झालेलं आहे, रवी आणि केतू यांची युती सिंह राशीत झालेली आहे. म्हणून काही गोष्टी अचानक बदलू शकतात, काही सत्य तुमच्या समोर येऊ शकतात. आणि काही बाबतीत सावधगिरी पण तुम्हाला ठेवली पाहिजे. आणि सध्या अनेक मकर राशीच्या व्यक्ती असं काही अनुभवत असतील की मी भरपूर प्रयत्न करून सुद्धा मला अजून विश्रांती काही मिळत नाहीये. आणि सगळ्यांच्या समस्या मी सोडवतोय, पण माझ्या समस्येला कोणच मदतीला येत नाहीये. काम असेल, कुटुंब असेल किंवा आर्थिक जबाबदारी असतील, त्या सगळ्यामध्ये सध्या तुम्ही गुरफटलेले गेलेले आहात. शत्रू आणि स्पर्धक जे आहेत ना, हे एकावटलेले आहेत तुमच्या विरोधात. त्यामुळे तुम्हाला अनेक कार्यालयीन अडचणीमध्ये, व्यवसायातल्या अडचणींमध्ये पुढं कुठंतरी मार्ग सापडत नाहीये. आणि काही व्यक्तींना तुमचं यश जे आहे ना, ते काही सहज पचणारं दिसत नाहीये. मात्र चांगली गोष्ट अशी आहे की 6व्या भावात मंगळ तुम्हाला संघर्ष जिंकण्याची ताकद देतोय, म्हणून घाबरण्याची गरज नाहीये. पण कसं असतं, प्रत्येक गोष्टीला प्रतिक्रिया देण्याची पण गरज नाहीये ना. कारण अष्टम भावातला जो सूर्य आहे तो काय सांगतो की अचानक खर्च होणार आहेत, अचानक निर्णय घ्यावे लागणार आहेत. आणि एखाद्या गोष्टीचं खरं स्वरूप जे आहे ते तुमच्या समोर येऊ शकतं. म्हणून कसं आहे, ज्या व्यक्तीवर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवला होता ना, तिचा वेगळा चेहरा तुम्हाला दिसावा लागेल. आणि तो चेहरा तुम्हाला थोडंसं मानसिकरित्या अस्थिर करू शकतो. तर त्या बाबतीत तुम्ही कोणतीही गोष्ट मनाला लावून घ्यायची नाहीये. कागदपत्रे नीट तपासून तुम्हाला अनेक गोष्टी हाताळायच्या आहेत. मानसिक स्थितीचा जर विचार केला की नाही, तर काय होतं, सध्या तुम्ही वेगवेगळ्या कर्जांच्या बोजात अडकलेले आहात, नोकरीच्या अडचणीत आहात, व्यवसायाच्या अडचणीमध्ये आहातच तुम्ही. त्यामुळे साहजिकच मानसिक थकवा जाणतो. पण रात्री झोपताना विचार पण जास्त येतील आणि तुम्हाला भविष्याची चिंताच जास्त लागणार आहे. कुटुंबाची जबाबदारी जास्त आहे. ह्या गोष्टी मनात फिरू शकतात. पण याची एक सकारात्मक बाजू आहे बरं का. या काळात तुम्हाला एक मोठा फायदा पण दिसतोय. आणि तो फायदा जो आहे तो तुम्ही केलेल्या आर्थिक शिस्तीमुळे होणार आहे. मकर राशीची व्यक्ती काम पूर्ण करेपर्यंत थांबत नसते. आणि म्हणूनच या काळात मिळालेलं यश जे आहे ना, ते थोडंसं हळू असेल, पण ते टिकाऊ असेल. आरोग्याच्या बाबतीत पण कसं आहे, पुढील काही आठवड्या जे असतील ना, तिथं पोट असेल किंवा पचन असेल, आम्लपित्त, गुडघे किंवा सांधेदुखी, मानदुखी, पाठदुखी याची थोडीशी कमतरता तुम्हाला जाणवू शकते. विशेषतः कसं आहे, वेळ नाही म्हणून तपासणी पुढे तुम्ही ढकलू नका. वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला तुम्ही घेत राहा. जर गरज असेल तर तुम्ही जरूर त्या बाबतीत पाऊल उचललं पाहिजे. त्याच्यामध्ये कोणती हलगर्जीपणा करू नका. ठीक आहे, काही अडथळे तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी, व्यवसायाच्या ठिकाणी येत आहेत. काही लोक तुम्हाला निराश करणार आहेत. पण याच काळात तुमची खरी क्षमता पण त्या समाजाला समजणार आहे. लक्षात ठेवा, कसं आहे, मकर राशीचं यश काही अचानक मिळत नाहीये. ते विटाविटांनी उभं राहणार एक मजबूत बांधकाम असतं. आणि सध्या तुमच्या आयुष्यात पुढच्या मोठ्या टप्प्याचा पाया आत्ता तयार होत आहे. तर आपण नोकरी आणि व्यवसाय बाबतीत जर विचार केला प्रामुख्याने, तर काय होतं, 6व्या भावातला मंगळ जो आहे ना, तो तुमच्या राशीवर 8वी दृष्टी देतो आहे. त्यामुळे काही का असं ना, तुम्ही ह्या नोकरी व्यवसायामध्ये ज्या ज्या अडचणीत तुम्ही सध्या अडकलेले आहात ना, त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग तरी तुम्हाला नक्की मिळेल. कारण की मंगळ ज्या स्थानावर दृष्टी टाकतो की नाही, त्या स्थानाचं तो नेहमीच संरक्षण करत असतो. आणि नेमकी दृष्टी जी आहे ती तुमच्या राशीवर आलेली आहे. ठीक आहे, काम वाढत चाललेलं आहे, पण त्यानुसार तुम्हाला मान्यताही मिळत जातील आणि यशही कामात मिळत जाईल. फक्त तुम्ही आता अशा थकलेल्या मानसिक अवस्थेमध्ये धीर धरून उभा राहायचं आहे आणि रोजचा दिवस पार पाडायचा आहे सकारात्मकतेने. काही ना काहीतरी मार्ग तुम्हाला मिळत जाणारच आहे. तुम्ही इतरांचं काम सांभाळताय असं तुम्हाला वाटेल, पण एक वास्तववादी उदाहरण लक्षात घ्या. व्यवसायाच्या ठिकाणी पण सांगतो मी, किंवा नोकरीच्या ठिकाणी एखादा नवीन प्रोजेक्ट सुरू झाला ना, तर जबाबदारी तुमच्यावर येते. मग तुम्ही काम करता, समस्या तुम्ही सोडवता, पण कसं होतं, श्रेय तिसऱ्या व्यक्तीला मिळतं आणि हे तुमच्या फार आधीपासून पचनी पडलेलं आहे. पण काय होतं, अशा वेळेस तुम्ही संयम ठेवणं फार गरजेचं असतं. आणि कसं आहे, वरिष्ठ तुमच्या कामांकडे लक्ष ठेवून आहेत. जरी त्यांचं कौतुक लगेच दिसत नसेल तरी तुमची इमेज चांगली होत आहे. आता नोकरी बदलण्याचा विचार येऊ शकतो. पण काय होतं, षष्ठम भावातला जो मंगळ आहे ना, तो व्यक्तीला असा रागारागात निर्णय घ्यायला भाग पाडतो कधी कधी. काय होतं, नवीन ठिकाणी वेगळ्या प्रकारची आव्हानं पण असतील. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार केला, अर्थात तुम्हाला संधी येतील, पण नवीन आव्हाने असतील नोकरीच्या ठिकाणी.
आणि या काळात काय होतं, ऑफिसमधलं जे राजकारण आहे त्यापासून दूर राहणंच योग्य राहील. काम करून आपल्याला बोलायचं आहे. जे काय आपल्याला बोलून दाखवायचं ते आपल्या कामातून, आपण दिलेल्या परिणामातून आपल्याला बोलून दाखवायचं आहे. आणि तुम्हाला स्पष्ट थोडं सांगतो, इतरांची फारशी काही मदत मिळेल अशी अपेक्षा ठेवू नका. मंगळ तुमच्या राशीवर दृष्टी देतोय ना, त्यामुळे ही लढाई तुम्हाला स्वतःलाच लढावी लागेल. पण मंगळाचं बळ तुमच्या बरोबर आहे, त्यामुळे ती लढाई कशी बशी का असं तुम्ही जिंकू शकता. कायदेशीर कागदपत्रे असतील ना, ती मात्र व्यवस्थित तपासूनच तुम्ही पुढे जा. कारण काय, त्याच्यानंतर मग पुढे मोठा पण त्रास होऊ शकतो. कारण की नुकतेच काय झालेलं आहे, 2 दिवसापूर्वी रवी आणि केतू यांची युती झालेली आहे. आणि मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व बाजूनी तपासणी करणं फार गरजेचं आहे. अन्यथा काहीतरी आंधळेपणाने तुम्ही गुंतवणूक करता आणि अडकून बसताल पुढे सुद्धा. काही मकर राशीच्या व्यक्तींना काय होतं, नवीन व्यवसायाचा विचार येत असेल मनामध्ये, ते सारखेच येतात त्यांच्या मनामध्ये. ठीक आहे, हा काळ नियोजनासाठी चांगला आहे. तुमचा जो बाजार असतो, खर्च असतो किंवा तुमचे क्लायंट्स असतात ना, यांचा जरा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करून तो निर्णय घ्या. आणि ऑफिसमधल्या किंवा व्यवसायामधल्या किंवा समाजातल्या राजकारणापासून सध्या तरी तुम्ही दूर राहायचं आहे. आणि ठीक आहे, तुम्हाला आता अडचणी असते तर स्पर्धेला मात्र घाबरायचं नाही. ठीक आहे, तुमच्या राशीचा स्वामी शनी आहे आणि शनी काय करतो, नेहमी एक गोष्ट शिकवतो की मेहनतीचं फळ उशिरा मिळेल बाबा, पण ते योग्य मिळेल आणि आयुष्यभर टिकून राहणार मिळेल. त्यामुळे तुम्ही कुठं असं निराश होऊन जाऊ नका. तुम्हाला असं वाटतं की काही लोक झपाट्यानेच वर जातात, पण ते टिकत नसतं. मकर राशीचं यश कसं आहे, ते हळूहळूच येत असतं, पण वर्षानुवर्ष टिकतं. अगदी तुमच्या पुढच्या पिढींना पण त्याचा फायदा होत राहतो. त्यामुळे तुमचं जे कष्ट आहे, काम आहे, ते तुमचं तुम्ही प्रामाणिकपणे करत राहा. आता कुटुंब आणि वैवाहिक जीवनाचा जर विचार केला ना, तर काय होतं, इथं परिस्थिती मोठं आव्हान काही बाहेरचं नाहीये. काय होतं, घर आणि काम यांच्यात संतुलन राखणं तुमच्यासाठी सध्या फार गरजेचं आहे. कारण की हा मंगळ तुम्हाला 6व्या भावातला कामात व्यस्त ठेवतो. रवी केतू काय करतात, जेव्हा काम वाढतं ना, तेव्हा न कळत कुटुंबासाठी वेळ कमी दिला जातो आणि गैरसमज तयार होतात. आणि घरातल्या कुठल्या तरी एखाद्या व्यक्तीच्या मनातला आत्मविश्वास जो आहे ना, तो कमी होऊन तो संशयामध्ये बदलू शकतो. त्यामुळे काय होतं, त्यातून मग जास्त गैरसमजांची एक मालिका तयार होते आणि मग घरातलं वातावरण बिघडू शकतं. कसं असतं, समोरच्या व्यक्तीला तुमच्या भावना दिसत नाही, तिला वेळ, संवाद आणि लक्ष हवं असतं. एक उदाहरण म्हणून लक्षात घ्या की समजा तुम्ही दिवसभर कामात व्यस्त आहात आणि घरी आल्यानंतर मग तुम्ही काहीतरी त्या कामाचा विचार करत असता, त्याचं प्लॅनिंग करत असता. तुमच्या दृष्टीने तुम्ही कुटुंबासाठी मेहनत करत आहात, पण जोडीदाराच्या दृष्टीने तुम्ही त्यांच्यासोबत उपस्थित नसतात. आणि यातूनच काय होतं, काही लहान सहान तक्रारी सुरू होऊ शकतात. अरे, हा मंगळाचाच परिणाम आहे आणि याला आता भर घातलेली आहे रवी आणि केतूची. ठीक आहे, तुमचा हेतू शुद्ध आहे, तो चुकीचा नाही, पण शब्द थोडे तीक्ष्ण होऊ शकतात, कठोर होऊ शकतात आणि मग नंतर तुम्हाला असं वाटू शकतं की मी एवढं बोलायला नको होतं. म्हणून रागाच्या क्षणी शांत राहणं तुमच्यासाठी फायदेशीर आहे. प्रेमसंबंधात असलेल्या व्यक्तींना पण कसं आहे, काम आणि नातं यांच्यात संतुलन राखावंच लागेल. कारण की समोरची व्यक्ती अपेक्षेपेक्षा जास्त तुमचं लक्ष मागत आहे आणि समोरच्या व्यक्तीला मग असंही वाटेल, तुम्ही तर तसं केलं नाही तर तुम्ही खूप बिझी झालेला आहात. आणि दोघांनीही एकमेकांची परिस्थिती समजून घेणं सध्या आवश्यक राहणार आहे. अन्यथा मग त्याच्यामध्ये पण काहीतरी वाद तयार होऊ शकतात. आता उदाहरणार्थ घर खरेदी किंवा दुरुस्ती असेल ना, तर कुटुंबामध्ये तिथं सुद्धा मग थोडेफार मतभेद होऊ शकतात आणि कुटुंबातील व्यक्तीच्या आरोग्याबद्दल सुद्धा काही विषयांवरती चर्चा होऊ शकते. ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याबाबतीत काळजी घेतली पाहिजे, कारण की अष्टम भावातून रवीचं गोचर होत आहे आणि तिथं रवी आणि केतू यांची युती आहे. त्यामुळे मी सुरुवातीलाच तुम्हाला म्हणालो की जेव्हा जेव्हा वैद्यकीय चिकित्सा गरजेची आहे, तिथं हलगर्जीपणा करू नका. थोडे दिवस काम बंद पडलं तरी चालेल, पण घरच्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही तुमची प्राथमिकता असणार आहे. मार्गदर्शन आणि दबाव ह्याच्यामध्ये फार फरक असतो बरं का. घरच्यांचं जे मार्गदर्शन आहे ते तुम्ही नेहमी घेतलं पाहिजे आणि प्रपंचातला जो दबाव असतो की नाही, त्याच्या खाली राहून तुम्ही कधी काम केलं नाही पाहिजे. त्यातला फरक जरा थोडं स्पष्ट करून घ्या स्वतः बाबतीत, थोडंसं आत्मचिंतन करा आणि त्यातून मग तुम्हाला चांगला मार्ग मिळेल. मार्गदर्शन कोणता आणि दबाव कोणता यातला फरक सध्या तुम्हाला कळत नाहीये. मकर राशीच्या नशिबाला आयुष्यभर कुटुंबासाठी झटण्याचे योग असतात, पण कधी कधी कुटुंबाला तुमच्या पैशांपेक्षा तुमची उपस्थिती जास्त हवी असते. म्हणून घरातील लोकांसोबत घालवलेला थोडासा वेळही अनेक समस्या दूर करू शकतो. कारण तुम्हाला जे यश मिळतं त्याचा खरा अर्थ पैसा नसतो, तर ज्यांच्यासाठी मेहनत करताना ते लोक तुमच्यासोबत आनंदी राहणं हा त्या यशाचा खरा अर्थ असतो. आर्थिक बाबतीत पण हा काळ मिश्र परिणाम देणाराच जाणवतो. हे उत्पन्न तुमचं टिकून राहू शकतं,
काहींना नवीन आर्थिक संधी मिळू शकतात. पण कसं होतं, दुसऱ्या बाजूला 8वा रवी अचानक खर्च आणि आर्थिक जबाबदाऱ्या वाढू शकतो. म्हणून ह्या काळात पैसा कमवण्या इतकंच तो योग्य ठिकाणी वापरणं महत्वाचं राहणार आहे. उत्पन्नाच्या स्थितीबद्दल जर विचार केला ना, तर नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी उत्पन्न नियमित राहण्याची शक्यता आहे. काहींना अतिरिक्त कामातून किंवा नवीन जबाबदाऱ्यांमुळे आर्थिक लाभ मिळू शकतो. मात्र कसं आहे, तुम्हाला असं वाटू शकतं की मेहनत जास्त आणि मोबदला कमी, ही भावना काही काळ राहू शकते. पण कसं आहे, तुमच्या कामाची किंमत पूर्णपणे दुर्लक्षित होत नाहीये. त्याचे परिणाम पुढे दिसू शकतात. अचानक खर्च जो आहे, मी तो सुरुवातीला पण सांगितलं बरं का, हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे ह्या पुढील 19 दिवसांसाठी. मी तुम्हाला आता काळ पण सांगतो, पुढील 19 दिवस. बरेचसे जातक आपल्या व्हिडिओ खाली कमेंट करतात की हे भविष्य किती दिवसांसाठी आहे, तर ते पुढील 19 दिवसांसाठी आहे. पुन्हा मी एकदा मेन्शन करतो. तर अनेक गोष्टीवर अचानक खर्च होऊ शकतो, त्यामुळे तिथं तुम्हाला अगदी सजगपणे आर्थिक नियोजन करणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ, अचानकपणे मोठा वाहन खर्च निघतो, घरातील एखादं उपकरण खराब होऊ शकतो, किंवा तुम्हाला त्यावेळेस मग बचतीचा उपयोग करावा लागतो. कारण किंवा काही मग बँकांच्या निगडीत खर्च असतात, ते पण तुम्हाला करावं लागू शकतात, किंवा काही अचानक आलेले कर्जाचे हप्ते असतात, ते तुम्हाला द्यावे लागतात. आणि व्यवसायाच्या बाबतीत उलटी परिस्थिती असेल, काम मिळेल आणि पैसाही तुम्हाला त्यांच्याकडून जो अपेक्षित आहे तो पण मिळत जाईल. असा दोन संतुलन असणारा प्रवाह जो आहे तो सध्या मकर राशी बाबतीत घडताना दिसून येईल. आता इथून पुढे तुम्ही काळजी घ्या, भागीदारीत सर्व व्यवहार लेखी स्वरूपात ठेवा. नाहीतर पुन्हा एकदा मी सांगतो, आधीच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे की त्या बाबतीत तुम्ही सावध राहिलं पाहिजे, नाहीतर भागीदार तुम्हाला फसवतील. कारण राहू केतूची पुढची 1.5 वर्षाची गोचर अशीच आहे, ती मकर राशीला कुठेतरी ट्रॅप करतील व्यवसायामध्ये. आता लवकर नफ्याच्या तर नादी लागायचं नाही, दुप्पट पैशाच्या पण तुम्ही नादी लागायचं नाही. अशा ज्या आकर्षक योजना आहेत ना, त्यापासून तुम्ही लांब राहिलेलेच बरं आहे. आणि जुने अडकलेले पैसे असतात ना, ते थोडे फार आता मिळण्यास हळूहळू सुरुवात होईल. पण पूर्ण मिळतील हे सध्याच्या ग्रहस्थितीवरून तर मी तुम्हाला सांगू शकत नाही. ठीक आहे, थोडा विलंब होऊ शकतो. संयम आवश्यक आहे. अर्थात तुम्ही तो शिकलेलाच आहे. संयम काय असतो हे तुम्ही मागच्या 10 वर्षात शिकलेला आहे, त्यामुळे ते तुम्हाला काही वेगळं सांगण्याची किंवा समजून सांगण्याची गरज नाही. मोठे व्यवहार मात्र तपासून पहा. आणि कायदेशीर ज्या बाबी असतात ना, त्या बाबतीत पण तुम्ही योग्य आणि हुशार व्यक्तीचा व्यवस्थित सल्ला घ्या, नाहीतर तिथं पण तुमची फसगत होऊ शकते. नाहीतर पुढे मग तुम्हाला 3-3.5 महिने झाल्यानंतर असं वाटेल की आपला सल्ला ज्या व्यक्तीचा घ्यायला पाहिजे होता त्या योग्य व्यक्तीचा आपल्याला मिळालेला नाही. त्यामुळे हळूहळू का असणं तुमची परिस्थिती बदलत जाईल, पण सल्ला देणारा माणूस तुम्हाला योग्य असला पाहिजे कायदेशीर बाबतीमध्ये. आता एक लक्षात घ्या, योग्य वेळी पैसा उपलब्ध असणं हे त्याहून महत्वाचं असतं, हे पण फार गरजेचं आहे. म्हणून या काळात कमाईसोबत तुम्ही आर्थिक सुरक्षिततेवरती भर दिला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या बाबतीत जर बोलायचं झालं ना, तर काही विद्यार्थी स्पर्धा परीक्षा, रिसर्च किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रयत्न करत असतात. काही जण परदेशात जाण्यासाठी प्रयत्न करत असतात. तर एक लक्षात घ्या, सध्या तुमच्या डोळ्यावर धुसर आणणारं वातावरण चालू आहे. अंधकार आहे, स्पष्टता तुमच्या कुठल्या ध्येयाबाबतीत नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की अजून तुम्ही 2.5 महिने शांत राहावं. जे तुमचं रोजचा अभ्यास आहे तो तुम्ही करत राहा. पण सध्या कसं होईल, तुम्ही त्या आलेल्या धुंदीमुळे डोळ्यातल्या कुठेतरी वेगळ्या मार्गाला जाता आणि नंतर तुम्हाला लक्षात येईल की हा मार्ग माझ्या आवडीचा नव्हता, किंवा इथं माझं लक नव्हतं, माझं नशीब नव्हतं. असं विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडू शकतं. फक्त सध्या तुमचं कर्तव्य म्हणून काय आहे, अभ्यास करणे आणि तो एकाग्र बुद्धीने करणे, हे सध्या मकर राशीच्या विद्यार्थ्यांसाठी फार महत्वाचं आहे. मकर राशीचं आयुष्य कधी असं शॉर्टकटने पुढे जातच नाही. जे काही मिळतं ना ते मेहनतीनेच मिळतं, म्हणूनच ते जास्त काळ टिकतं ना. आता मकर राशीसाठी उपाय जर करायचे असतील तर मी नेहमी सांगतो, हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घ्या, गरजूंना अन्नदान करा, वस्त्रदान करा, दररोज सूर्योदयाच्या वेळी सूर्याला अर्घ्य द्या, राग आणि चिंता मनात साठवू नका, घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घ्या, आणि शक्य असल्यास दररोज रात्री 10 मिनिटे बसून तुमच्या कुलदेवतेचं नामस्मरण करा. कुलदेवताच तुम्हाला अनेक संकटातून बाहेर पडण्यासाठी मार्ग दाखवत असते. मी नेहमी सांगतो माझ्या व्हिडिओमध्ये, कोणतीही उपासना जी आहे ही चमत्कारासाठी नसते, ती तुम्हाला संकटातून मार्ग काढण्यासाठी, दैनंदिन जीवनामध्ये येणाऱ्या अडथळ्यांना कसं सामोरं जायचं, त्यातून काय शक्कल लढवून पुढे जायचं, ह्यासाठी ती उपासना असते. तर उपासनेने तुमचं आध्यात्मिक बळ वाढतं, त्रास सहन करण्याची शक्ती वाढते आणि तुम्हाला सद्बुद्धी सुचते. आणि त्या सद्बुद्धीवरूनच तुम्ही अनेक अडचणींना तोंड देऊन पुढे जाता आणि पुन्हा उभे राहता. परमात्मा तुमच्या मेहनतीची नोंद घेत आहे. तुम्ही त्यामुळे खचून जाऊ नका, हे लक्षात घ्या. मकर राशीला पुढे खूप चांगले दिवस आहेत.
खचून न जाता पुन्हा उभं राहणं हे तुमच्यासाठी महत्वाचं आहे. ही जी मी शेवटची ओळ सांगितली ना, हीच तुम्ही सध्या डोक्यात ठेवा. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.